पोस्ट आहेत, अजूनही बैठे एक 5-6 नळ मी ग्रामसेवकांना सांगितलं आज लगेच लावून घ्या उद्याला म्हणून, म्हणजे पाण्याच्या विषय लवकरात लवकर आपला न्याय द्यावा ही त्यांना विनंती करतो. ते 2 शब्द बोलतील आपल्याशी. तुमचे निश्चितपणे ह्या दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये प्राणसाहेबांना आल्यानंतर मी त्यांच्याशी पण बोलतो आणि जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल आणि जास्तीत जास्त लवकर काय करता येईल याच्यावर निश्चितपणे आपण काम करूया. विशेषतः ते गुंजावाडी पाण्याच्या बाबतीमधला विषय असेल किंवा इतरही विषय असेल, तिथं 2-3 स्टँड पोस्ट आहेत, अजूनही बैठे एक 5-6 नळ मी ग्रामसेवकांना सांगितलं आज लगेच लावून घ्या उद्याला म्हणून, म्हणजे पाण्याच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण हे करूया. तर एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आता की तुमची आपली सगळ्यांची नोंद घेतलेली आहे, तर उशीर खूप झालेले आहे, तुम्हाला पण भुका लागल्या असतील, कृपया आपापल्या घरी जाऊन जेवण करा आणि शांततेत सुरक्षितपणे घरी जा ही सगळ्या प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. आपले आभार. आपले रायतेचे उपसरपंच हरिभाऊ मंडलिक मानतील. आपण सगळे उपस्थित राहिले याबद्दल 18 पगड संघटनेच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो. ज्यांचे पांघर भरून झाले असतील त्यांनी आपापले अर्ज आपल्याला काय आपल्याला आपल्याचं घर हे मिळालं पाहिजे, रात आपल्याला जागेचा उतारा मिळाला पाहिजे, जिथं आपण राहतो तिथं पाणी पिण्याचं मिळालं पाहिजे, शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे. अशा या विविध मागण्या या गोरगरीब जनतेच्या आहे या मान्य झाल्या पाहिजे यासाठी हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे. आमचा आनंद आहे या ठिकाणी प्रत्येकाने रिक्षा जवळ या. प्रत्येकाने विसरू नका, म्हणजे काही काम झालं म्हणजे तुम्हाला लगेच मोबाईल करता येईल. प्रत्येकाने आपापल्या अर्जावर आपला मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चला बाबूराव पवार पटकन इकडे या हार घालण्यासाठी. ते का आले हार आले. हा ते काय गेले ना गायकवाड, ते काय गायकवाड इथे उभे रमेश भाऊ गायकवाड यांना काय म्हणायचं पाहिजे. चला साहेब मोर्चा निघायचे बरं का आता. सर्वांनी 2-2च्या लाईन मध्ये यायचं आहे. सर्वांच्या लक्षामध्ये आलं का? रिक्षा सर्वांच्या पुढे असेल, सर्वांनी 2-2ची लाईन धरून रिक्षाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. रस्त्यामध्ये कोणी थांबून गर्दी करू नका. शिवाजी महाराजांना हार अर्पण करणार, तिथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करून नवीन नगर रोड प्रांत कार्यालयासमोर आपण थांबणार आहोत. अगदी रोड आपला छोटा आहे. पुन्हा एकदा सांगतो, इथून आपला अशोक चौक आहे. अशोक चौकामधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे. तिथून पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहोत आणि नवीन नगर रोड प्रांत कार्यालयाजवळ आपण थांबणार आहोत. हा आपला रूट आहे आणि शिस्त पद्धतीने आपल्याला जायचं आहे. अगदी शिस्त पद्धतीने आपला हा मोर्चा जाणार आहे. चालायचं आहे. आपल्या मूर्खाचा मोर्चा हा आहे हक्क मोर्चा. या मोर्चामध्ये आपली मागणी आहे की सध्या आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत त्या जागेचा आम्हाला उतारा हा मिळालाच पाहिजे. राहत असलेल्या जागेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळाद्वारे झालीच पाहिजे.
त्याचप्रमाणे शौचालयाची व्यवस्था ही झालीच पाहिजे अशा या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा रमेश भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निंबाळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा निघालेला आहे. प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्वांनी आपली शांततेने जायचे आहे. समोर येणाऱ्या वाहनांनी थोडं सहकार्य करा. आपण ती वाहने थोडी सावकाश पुढे घ्या. हा मोर्चा या मार्गाने आपली शांततेने पुढे येत आहे. आम्ही निवेदन देण्यासाठी आपण काढलेला आहे. याला म्हणतात हक्क महामोर्चा. आम्ही ज्या ठिकाणी शासकीय जागेवर राहत आहोत त्या जागेमध्ये आम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे आणि राहत असलेल्या जागेचा उतारा हा आम्हाला मिळाला पाहिजे. अशा या मागणीसाठी प्रांत कचेरीवर हा मोर्चा आम्ही घेऊन निघालो आहोत. अशोक चौकातून डाव्या हाताला चालायचं आहे. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे आपण निघालो आहोत. अगदी शांततेने कुठल्याही प्रकारची घोषणा आपण या ठिकाणी देणार नाही. सर्वांनी शांततेने जायचं आहे. हा आमचा महामोर्चा हा मुक मोर्चा आहे. आम्ही निवेदनाद्वारे साहेबांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. चला डाव्या हाताने समोरून येणाऱ्या वाहनधारकांनी थोडं सहकार्य करा. अगदी शांततेने हा मोर्चा महामोर्चा निघालेला आहे. प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी मी सर्व गोरगरीब जनता आज या ठिकाणी राहत आहे. त्या खासगी जागेमध्ये आम्हाला निवेदनाप्रमाणे घरामध्ये राहायला पाहिजे, शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे. रामचंद्र गुंजाळ यांनी पुढे यायचं आहे हार घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी 2 मिनिटं थांबायचं आहे. सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे. प्रकाश रामचंद्र गुंजाळ यांनी पुढे यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करण्यासाठी सर्वांनी थांबायचं आहे. 2 मिनिटं आपण हार अर्पण करणार आहोत. हा इकडनं या. इकडनं गेट आहे जाण्यासाठी. इकडनं या. चला पवार साहेब हार अर्पण करण्यासाठी पुढे या. अर्जुन संतू पवार आणि श्री प्रकाश रामचंद्र गुंजाळ. श्री प्रकाश रामचंद्र गुंजाळ यांनी पुढे यायचं आहे. आणि लगेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी राजेंद्रजी निंबाळकर साहेब या ठिकाणी आले असतील तर त्यांच्या हस्ते आपण हार अर्पण करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी राजेंद्रजी निंबाळकर साहेब आणि हरिभाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. चला छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करण्यासाठी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. यांच्या शुभ हस्ते हार अर्पण या ठिकाणी आपण करत आहोत. नंतर आंबेडकर पुतळ्याजवळ निंबाळकर साहेब येत आहेत. श्री राजेंद्रजी निंबाळकर साहेब हे हार अर्पण करतील आणि हरिभाऊ मंडली हे सुद्धा या ठिकाणी हार अर्पण करण्यासाठी पुढे येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. वाहन चालकांनी आपापले वाहने थोडी सावकाश पुढे घ्या. या ठिकाणाहून आठवडा जाती जमातीचा भव्य मोर्चा आलेला आहे. सर्वांनी आपापली वाहने थोडी सावकाश पुढे घ्या. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण हार अर्पण करत आहोत आणि इथून पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करणार आहोत. तरी वाहन चालकांनी आपापली वाहने सावकाश पुढे घ्या. सायकल मोटरसायकली रस्त्यात उभ्या करू नका.
चला जरा पुढे चला जा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला पुढे चला पुढे. हा भव्याचा मोर्चा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार करून या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करण्यासाठी शरद पवार आणि हरिभाऊ यांनी यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे. सर्वांनी पाठीमागा जन्मांच्या उभे आहात. आहे कृपया सर्वांनी शांततेने जरा काही गर्दी करू नका. हो पुढच्या मंडळींना विनंती आहे थोडं थांबायचं आहे. 2-2ची लाईन करा सर्वांनी. 2-2ची लाईन करा सर्वांनी. 2-2च्या लाईनीमध्ये थांबायचं आहे म्हणजे समोरून जाणाऱ्या गाड्या बी सगळ्या व्यवस्थित जातील. एक साईडची जरा रस्त्याच्या डाव्याकडेने 2-2ची लाईन धरा सर्वांनी. शाबाश. म्हणजे आपल्यामुळे वाहन चालकांना त्रास नाही. आपल्याला हक्काची जागा का मिळत नाही, पिण्याचं पाणी का मिळत नाही, शौचालयाची व्यवस्था का होत नाही, अशा या विविध मागण्यांचं निवेदन आपण प्रांत साहेबांना देण्यासाठी हा महामोर्चा निघालेला आहे. भव्य असा हा महामोर्चा याच मार्गाने पुढे येत आहे. या मोर्चासाठी माननीय श्री निंबाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहे. सर्वांनी 2-2ची लाईन धरून डाव्या हातून करायचं आहे. आपल्यामध्ये कुठल्याही काळजी घ्या. थांबा वाहनचालकांनी, समोरून येणाऱ्या वाहनचालकांनी थांबा. काही गर्दी करू नका. अध्यक्ष माननीय श्री रमेश भाऊ गायकवाड हे मोर्चाच्या पुढे आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्या पद्धतीने आपण पुढे चालायचं आहे. कुठल्याही प्रकारची घोषणा आपण दिली नाही, देणार नाही. आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याचं निवेदन आपण प्रांत साहेबांना देणार आहोत. अगदी शांततेने निघालेला हा मोर्चा थोड्या वेळामध्ये मान्यवर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. पाणी मिळालं पाहिजे, शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे, अशा या विविध मागण्यासाठी हा भव्य असा महामोर्चा याच मार्गाने पुढे येत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा देणार नाही आणि दिल्याही नाही. आमची जी काही मागणी आहे ती आम्ही निवेदनाद्वारे आतापर्यंत आपण या ठिकाणी अगदी शांततेच्या मार्गाने आलो आहोत. इथून पुढेही आपल्याला अशाच प्रमाणे शांतता राखायची आहे. कुठल्या प्रकारची कोणीही घोषणा द्यायची नाही. आपण जे काही आपल्याला साहेब आपल्याला मार्गदर्शन आपल्या मागण्याचं निवेदन प्रांत साहेब पिण्याचं पाणी नळाद्वारे आलं पाहिजे आणि शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे. या आमच्या अशा किरकोळ मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. राजेंद्रजी निंबाळकर साहेब आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील. राजेंद्रजी निंबाळकर साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहे. प्रांत साहेबांना या महिला मंडळ खाली बसून घ्या सर्वांनी. तर इकडे दोन सर्वांनी खाली बसून घ्या. सायकल मोटरसायकल वाहने कोणी पुढे आणू नका. सर्वांना विनंती आहे आपापली वाहने तिथे उभी करा. इकडे पुढे आणू नका. खाली बसा सर्व माता भगिनींनी.
सर्व माता भगिनी खाली बसा, इकडे या, पुढे जरा आपण पुढे या, बसा, वरच्या खाली बसा, पुढे या जरा. गाड्या बंद करा, त्या गाड्या बंद करा. आतमधल्या गाड्या बंद करा, तिकडून जाऊ द्या ना. आपले बाहेर उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर आल्याने आपण ते बाहेर उभे राहून सर्वात नाही. आणि आपले बाहेर उभे राहून चालू या पुढे. त्याला आम्ही गप्पा मारणार आहोत जाण्याचा. पुढे या. तुम्ही सर्व पुढे या पुढे. पुरुष मंडळी बाहेर असते. सर्व माता भगिनी पुढे या. त्या सर्व पुढे या. सर्वांनी पुढे या. बोलूच लागेल. आता या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत. हे कशासाठी आपण इथे एकत्र आलो, कशासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत आणि हा मोर्चा आपण या ठिकाणी कशासाठी आणला याचं संपूर्ण मार्गदर्शन आता या 5 मिनिटांमध्ये जो काही निवेदन आपण साहेबांना देणार आहोत ते निवेदन या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवण्यासाठी या ठिकाणी येत आहे कृषी तज्ञ संतोष मामन यांचं मार्गदर्शन. हे संतोष भाऊ या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी साहेब संगमनेर भाग संगमनेर तालुका साखी हक्काचे उतारे देण्याबाबतच्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी होण्याबाबत ग्रामपंचायत उद्यावाडी तालुका संगमनेर यांचेकडून 18 पगार लोकांच्या नागरी सुविधांपासून वंचित ठेवून केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन हर घर नल या योजनेपासून वंचित ठेवले आहे. तरी त्यांना मूलभूत सुविधा व पिण्याच्या पाण्याचे घर घर नळ मिळण्याबाबत संदर्भ आपल्याकडे दिनांक 31/8/2023 रोजी दिलेल्या निवेदनानुसार मोर्चा निवेदन विषय क्रमांक 1 माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ PS 39/2014 दिनांक 23 जून 2015च्या आदेशान्वये माननीय विभागीय आयुक्त नाशिक व माननीय जिल्हाधिकारी यांचे संदर्भीय पक्षाचे अधिकारी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यक्षेत्राचे आयुक्त तयार करण्याकरिता संगमनेर व अकोले तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सन 2015 साठी यापूर्वीचे समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. परंतु या समित्यांनी आतापर्यंत काही कार्यवाही केलेली दिसून येत नाही. याबाबत माननीय श्री राजेंद्र निंबाळकर यांनी दाखल केलेल्या अहवाल याचिकेच्या अनुषंगाने माननीय अपर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 8/6/2023 च्या पत्राद्वारे गोरगरिबांना मालकी हक्काच्या उतारापासून वंचित राहावे लागत आहे. तरी कृपया माननीय जागेचे लेआउट करण्याकरिता राष्ट्रपती स्थापन झालेल्या समित्यांनी तात्काळ प्रत्यक्षात मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू करून शासनाच्या 4/4/2002 च्या शासन निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी ही विनंती. मौजे गुंडावाडी त्यांच्याबरोबर आपण काय ऐकतं कारण रवींद्र गायकवाड यांच्या माध्यमातून आम गरीब जनतेला बराचसा निधी मिळायला सुरुवात झालेली आहे. पूर्वी मिळत नव्हता. त्यांच्या माध्यमातून जास्त पुढाकार घेतल्यामुळे त्यांना निधी मिळायला लागला, नाही तर गरीब जनतेला निधी मिळत नव्हता. याच पद्धतीने आत्ताचं जे शासन आहे महाराष्ट्र शासन आणि वरती दिल्लीमध्ये शासन तेच आहे, त्यांचे काम चांगल्या युद्ध पातळीवर चालू असल्यामुळं गरीब जनतेला त्यांचं आपल्याला राशन जे मिळतं फ्री राशन दर वर्षानिमित्त आता म्हणजे 1 वर्षापासून आपल्याला राशन फ्री मिळून राहिलेलं आहे. म्हणजे गरीब जनतेसाठी भरपूर काही योगदान त्यांचं आहे. आता जे शासन जे आहे त्या शासनाने भरपूर निधी आपल्याला गरीब जनतेला देणार. मी अजून गरिबांकडे लक्ष देऊन त्यांना चांगलं उच्च पातळीवर काम करण्याची संधी द्यावा आणि भरपूर काही
शासनाने दिल्लीचं आता इलेक्शन वगैरे पुढे आहेचे, पण त्यामध्ये गरीब जनतेने आपलं चांगलं काम त्यांच्या पद्धतीने करावं. पण जो आपला आहे त्याला आपलं म्हणा, जो आपला नाही त्याला देणे, घरोघर नळ शौचालय बांधून देणे एवढी आमची मागणी आहे. हे मंजूर करावी अशी नम्र विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शासकीय शासकीय गायरान आणि वन जमिनीवर अतिक्रमण असणारे लोक हे स्वतःच्या अतिक्रमणामध्ये आम्हाला अट मिळाला पाहिजे म्हणून हा मोर्चा इथे आलेला आहे. सर्व गोरगरिबांसाठी यापूर्वी युती शासनाने 1999 मध्ये केलेल्या अतिक्रमण कायम करण्याचे आदेश काढले होते आणि 99 साली त्यासाठी नोटिसाही काढल्या होत्या. पण योग आपलं त्यावेळेला दुर्दैव की युती सरकार लोकांनी पाडलं आणि पुढे 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार तालुक्यातही करतात, पण त्यांनी आपल्या या मागणीकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. 2002 साली पृथ्वीराज चव्हाणांनी पुन्हा आदेश काढून तरी आपल्या नेतृत्वाने काहीच केलं नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सत्तेत आले, त्यांनी 2014 नंतर आदेश काढला की 2011 पर्यंत ज्यांचं अतिक्रमण आहे तेच कायम करण्यात यावं. परंतु पुढे सरकारने ह्याही काहीच कारवाई केली नाही. मध्ये दुसरं सरकार आलं, त्यांनी काय केलं नाही. आता परत युतीचं सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे. आपण जर हा मोर्चा हट्टाने लावून धरला, मागणी लावून धरली तर आपल्या मागणीला निश्चितच यश मिळेल. कारण हे सरकार गोर गरीब जनतेसाठीच कार्य करते, दुसरं म्हणजे मोठ्या लोकांसाठी करत नाही. गोरगरिबांसाठी हे सरकार फायद्याचं आहे. आपली ही विनंती ते मान्य करतील एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जी न्यायाची बाजू जे कायम कोर्टात मांडतात, औरंगाबादला जातात, मुंबईला जातात, ते आपले राजेंद्र भाऊ निंबाळकर एक 5 मिनिटं देतील. आपल्याला जी आपल्या योजना आहे या राजकारणी माणसाकडून तरीच मिळणार नाही. आता खासदार आमदारांची आहे सोडायची. आता आपल्या योजना या आपल्याला कोर्टाकडून मिळवायच्या आहेत. त्यासाठी आपण कोर्टात आपले म्हणणे मांडलेले आहे आणि अजून मांडणार आहोत. त्यासाठी आपल्या निंबाळकर साहेब मदत करतीलच. आतापर्यंत आपल्या तालुक्यात बऱ्याच महसूल मंत्रीपद आलं तरी पण जवळजवळ 25% लोकांना अद्यापपर्यंत रेशन कार्ड नाही. अशा अनेक लोक आहेत की त्यांना आता रेशन कार्ड नाही. काहींना जातीचे उतारे दाखले नाहीत. काही लोक अजून बेघर आहे, रस्त्यावर राहतात. आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. आपल्याला योजना येतात. आत्ताच पहा, आता मोदी साहेबांनी गुंजावारी ग्रामपंचायतीला 36 कोटी रुपये दिले. ते साऱ्या गावाला दिले. पण त्या गावाने काय करावं, आपल्याला डावलं का? त्या 36 कोटीवर प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. त्यांनी प्रत्येक घराला नळ दिला पाहिजे. आता आपले मार्गदर्शक श्री राजेंद्रजी निंबाळकर साहेब आलेले आहेत. त्यांचं मी आपल्या संघटनेने अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी जमलेले सर्व माता भगिनींनो, मी प्रथम उशीर झाल्याबद्दल आपली माफी मागतो. आपण या ठिकाणी मालकी हक्काचा उतारा मिळावा यासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आता या ठिकाणी बऱ्याच आता आपण अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर बऱ्याच शंका कुशंका उपस्थित होतात. त्या ठिकाणी सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या आज्ञेसंदर्भात आणि आपली दिशाभूल केली जाते. त्यासाठी आपला मालकी हक्क काय आहे, आपल्याला मालकी हक्काचा उतारा खरोखर मिळेल का नुसत्या भूल थापा आहेत. आपल्या लेकरा बाळांचं पुढचं काय, या सगळ्या गोष्टींचं निरसन करण्यासाठी आणि जनजागृती व्हावी आणि आपल्याला पूर्णपणे त्यातलं ज्ञान असावं यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो. आपण आलो म्हणजे लगेच आपल्याला मालकी हक्काचा उतारा मिळेल असं नाही, कारण त्यांच्या हातात पण काही गोष्टी नसतात. अधिकारी त्यांच्या लेवलला काम करतात, पण जी यंत्रणा असते, जे काही नियम असतात
कायदे असतात, त्या कायद्याबद्दल आपल्याला माहिती नसते, त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या अडचणी निर्माण होतात. या ठिकाणी आपल्याला सविस्तर सांगितलं पाहिजे का 1972ला काही आपली म्हातारी माणसं असतील त्यांना माहिती आहे, ज्यावेळेस बाईंच्या काळामध्ये जागा वाटपांचा कार्यक्रम घेतला होता. बाईंनी ज्यावेळेस जागा वाटल्या आणि आपण एवढे इमानदार आहोत का बाईंनी त्यावेळेस जागा वाटल्या 1972ला, त्यामुळे झोपडपट्टीतला माणूस आजही इंदिरा गांधींना सोडत नाही, आजही त्यांना मतदान करतो. आपण बेईमान नाही. बेईमान जे सत्तेवर बसलेले आहेत कुठलेही असो, सगळे सारखेच, सगळे एकाच माळेचे मणी, ते बेईमान आहेत. 1972ला इंदिराजींनी सांगितलं का या देशामध्ये एकही माणूस राहिला नाही पाहिजे का त्याला राहायला जागा नाही. मग त्यावेळेस इंदिराजींनी धोरण घेतलं, सांगितलं का गावामधल्या लोकांची, बेघर लोकांची यादी तयार करा, त्यांना शक्यतो गावात जागा द्या, आणि गावात जागा जर नसेल तर गावाच्या बाहेर जागा द्या, पण त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या. त्या पद्धतीने जागेचं वाटप झालं. पण जागेचं वाटप झाल्यानंतर त्यावेळेस 1972चा जो काळ होता तो एकत्र कुटुंब पद्धतीचा काळ होता. एकत्र कुटुंब पद्धतीने 4 मुलं एका गुणगोविंदाने घरात नांदत होते, त्याच्यामुळे जागेची आवश्यकता पडत नव्हती. जागा विपुल प्रमाणात होती आणि गावाच्या बाहेर जाणं म्हणजे लोकांना ते पटलं नाही, जागा भरपूर होती. पण त्यानंतर जसे 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 जागेची गरज निर्माण व्हायला लागली, आपण जसे जसे वेगळे व्हायला लागलो, तसे जागांची परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली आणि त्यावेळेस आपण अतिक्रमण केलं. मला एक सांगायचं का आपल्याला जागा वाटल्या, पण त्या जागांचं रेकॉर्ड केलं गेलं नाही. रेकॉर्ड केलं गेलं नाही, त्यामुळे आज बघा ज्या जागा वाटल्या त्याचं रेकॉर्ड तुम्हाला सापडणार नाही. आपण म्हणतो फक्त मला बाईंच्या काळात जागा मिळाली, मला बाईंच्या काळात जागा मिळाली, पण त्याचं रेकॉर्ड कुठे? त्याचं रेकॉर्डच नाही. इंदिराजीचं धोरण होतं या देशामध्ये एकही माणूस राहिला नाही पाहिजे का त्याला राहायला जागा नाही. तसं आज मोदीजींचं धोरण आहे, या देशामध्ये एकही माणूस राहिला नाही पाहिजे का त्या राहायला घर नाही. आणि मग त्यांनी सांगितलं का जागा केंद्र सरकारची असो, राज्य सरकारची असो, नगरपालिकेची असो, महानगरपालिकेची असो, ती कुठलीही असो, शासकीय जमिनीवर राहत असलेल्या कुटुंबांना ते राहत असलेल्या जागेवरच घर द्यायचंय. स्पष्ट आदेश त्यांनी काढले. आता ज्यावेळेस इंदिराजीचं धोरण होतं 1972ला जागा वाटप झाली, त्यावेळेस मग काही लोक अतिक्रमण करून राहायला लागली. बरं, अतिक्रमण म्हणजे आपलं काय, फक्त एका गुंठ्याची जागा होती. मग नंतर ज्यावेळेस हे अतिक्रमण झालं त्यावेळेस 1995ला ज्यावेळेस युतीचं सरकार होतं, ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्णय घेतला का 1 जानेवारी 95 पूर्वीची जी अतिक्रमणं आहेत, जे सरकारी जागेवर राहतात त्यांना त्या जागा त्यांच्या नावावर करून द्यायची. मग त्यांच्या जागा नावावर करताना काय करायचं सांगितलं, या जागांचं मोजमाप करा, त्या जागा रेकॉर्डला घ्या आणि रेकॉर्डला घेऊन जेवढी जागा असेल ते जर मागासवर्गीय असेल तर त्यांना मोफत द्या, आणि जर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणारी व्यक्ती झोपडपट्टीमध्ये राहत असेल तर ज्या दिवशी अतिक्रमण झालं असेल त्या दिवशीच्या बाजारभावाची किंमत घ्या, आणि जर अतिक्रमण करणारी व्यक्ती व्यवसायासाठी जर अतिक्रमण असेल तर ज्या दिवशी अतिक्रमण झाला असेल त्या दिवशीच्या बाजारभावाच्या 5 पट रक्कम घ्या आणि त्या जागा त्यांच्या नावावर देऊन टाका. शासन निर्णय 1990ला निघाला. त्यानंतर 6 महिन्यात सरकार गेलं. त्यानंतर परत आपले काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. त्यावेळेस नंतर विलासराव देशमुखांनी परत निर्णय घेतला. त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी निर्णय घेतला
का 1 जानेवारी 95 पूर्वीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करा. त्यावेळेस परत शासन निर्णय काढला आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं गेलं का या जागांचं लेआउट करा, मोजमाप करा आणि जागा नावावर करून द्या. या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं का या जागांचा लेआउट करण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा. त्या समितीमध्ये गट विकास अधिकारी, नगर रचनाकार आणि गावचे सरपंच असतील आणि त्या समितीने तयार केलेला आराखडा मंजूर करण्यास ग्रामपंचायत सक्षम असेल. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस जर हे मोजमाप झालं असतं तर आज आपण जागेचे मालक असतो. पण जागेचं मोजमाप झालं नाही, या कमिट्या पण स्थापन झाल्या नाही. एक इकडे एक जागे राजकीय शक्तींना हजारो एकर जमीन डोंगर फोडून दिल्या. त्यांना जमिनी डोंगर फोडून द्यायच्या, हजारो एकर त्यांच्या नावावर करायच्या आणि गोरगरिबाला 1 गुंठा द्यायचा असेल तर तुमच्या पोटात गोळा उठतो. ही काय परिस्थिती? आणि असं का करतो माहितीये? कारण आपण ज्यावेळेस इलेक्शन येतो त्यावेळेस आपण 1000 रुपयात आपल्या लेकराबाळाला विकतो, आपल्या लेकराबाळाचं भवितव्य विकतो. म्हणून ही परिस्थिती आज आपल्यावर निर्माण होते. विचार करा पुढचं भविष्य काय राहील. आज जे समजा शासकीय जमिनीवर राहतात, आम्ही बाकीचं म्हणत नाही, आम्ही जमिनीचं दुसऱ्या जमिनीचं म्हणत नाही, आम्ही फक्त आम्हाला राहण्यासाठी ज्या जागा आहेत त्या नावावर करा. जे उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यानंतर सांगतो ही जी परिस्थिती आहे हे झालं नाही, अतिक्रमण नियमित झालं नाही. म्हणून मी 2014ला उच्च न्यायालयात गेलो आणि हायकोर्टात गेल्यानंतर मग हायकोर्टाने आम्हाला विचारलं, हायकोर्टाने आम्हाला सांगितलं, हायकोर्ट म्हणे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं का सुप्रीम कोर्टाने अतिक्रमण काढायचं सांगितलेलं आहे आणि तुम्ही अतिक्रमण कसं काय नियमित करायचं म्हणता? आपण काय सुप्रीम कोर्टाच्या पुढे आहोत का? मग आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. 28 जानेवारी 2011ला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले खरंय, पण अतिक्रमण कुणाचं काढायला सांगितलं? सुप्रीम कोर्ट म्हणतं जे राजकीय शक्तीचा वापर करून ज्यांनी ज्या शक्तीच्या जमिनी बळकावल्या अशी अतिक्रमण काढा. पण यापूर्वी राहत असलेले दलित, आदिवासी, भूमिहीन, शेतमजूर हे जे लोक राहतात त्यांच्या केसाला धक्का लागता कामा नये. त्यांची अतिक्रमण नियमित करा आणि ती कुठल्याही परिस्थितीत काढली नाही पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपल्या विरोधात नाही. मग हे आम्ही ज्यावेळेस उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं, मग उच्च न्यायालयाने आदेश काढले. 23 जून 2015ला उच्च न्यायालयाने आदेश दिले, शासकीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करा आणि समित्या स्थापन करून लेआउट करून या समित्या स्थापन करण्यामागे गायकवाड साहेब एक अशी गोम आहे आणि इतका हलकट आणि नीचपणा यांचा आहे. त्यांना माहिती आहे आपण जर सरकारी जागेवर रेकॉर्डला आलो तर आपल्याला कोणीही उठू शकत नाही. म्हणून ते आपल्याला सरकारी रेकॉर्डला येऊन देत नाही. त्यानंतर सरकारने एक आदेश काढला 2018ला. सगळीकडे बातम्या, सगळीकडे पोस्टर आणि सगळे मंत्री म्हणायला लागले का अतिक्रमण नियमित करणार. झालं का? होणारच नाही. अतिक्रमण नियमानुकूल करण्याची तरतूद महसूल अधिनियम नियम 41 आणि 43 मध्ये तो शासन निर्णय महसूल विभागाचाच पाहिजे होता. तुम्ही शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा काढला. ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय फक्त आपल्याला भोगवाटा सदरी नाव लावू शकतो, तो मालकी हक्कात आपल्याला नाव उतारा देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपल्या बाजूने आहे, राज्य सरकारचा आदेश आपल्या बाजूने आहे. राजकीय शक्ती
म्हणण्यापेक्षा मंत्री संत्री काय असतील ते सुद्धा तोंडी का होत नाही, म्हणजे बोलण्यापुरते की होत नाही. ते आपल्या बरोबर आहेत, मग आपल्याला मालकी हक्काचे उतारे का मिळत. आणि आता जर आपण मालकी हक्काचे उतारे घेतले नाही तर पुढच्या पिढीचं बघा, कारण तुम्हाला तुमची मुलं सांभाळणार नाहीत. मुलं तुम्हाला म्हणतील तर माझ्यासाठी काय करून ठेवलंय. आपण त्या घरात राहतो, कोणी समजा आज आता एखाद्याचं गरीबाचं पोरग शिकलं, नोकरीला लागलं, कोणी सरकारी नोकरीला लागलं, मग त्याचा काय दोष आहे का. त्याचे वडील गरीब होते म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जागा घेतली, म्हणून ती जागा त्या ठिकाणी राहतो. म्हणून त्या जागा आम्हाला मालकी हक्कात दिल्या पाहिजे. पण आम्हाला मालकी हक्क कसा पाहिजे, आम्हाला मालकी हक्क असा पाहिजे का आम्हाला उतारा मिळाला तर त्याच्यावर कर्ज निघालं पाहिजे, त्याच्यावर कर्ज निघालं पाहिजे, लोन निघालं पाहिजे. आणि आम्ही म्हटलो पाहिजे हा आमचा उतारा. जगाच्या पाठीवर आमच्या 1 इंच जागा नाही. आम्ही भारताचे रहिवासी आहोत, आम्हाला जागा नाही. या ठिकाणी परत अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि काल त्याची सुनावणी झाली. आणि काल गायकवाड साहेब कोर्टाने सांगितलं, आत्ताचे जिल्हाधिकारी आहेत माननीय सालीमठ साहेब, त्यानंतर आपले RDC साहेब, यांना माननीय उच्च न्यायालयाने काल नोटीस काढली आणि त्यांना सांगितलं का आता तुम्ही काय केलं ते आम्हाला सांगा. त्यामुळे आता या प्रक्रिया सुरू होतील. गायकवाड साहेब आता त्यांच्या कमिट्या स्थापन होतील, नावापुरतं ते काहीतरी करतील. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, अधिकारी खूप चांगले असतात, त्यांना दोष देऊन काहीही उपयोग नाही. ते पण आपल्यासारखेच असतात, आपल्या गरिबीतूनच वर गेलेले असतात. उगाच त्यांना दोष देऊन उपयोग नाही. वरून जसे आदेश येतात तसे ते बिचारे वागतात. म्हणून आपल्याला जे आपला लढा करायचा आहे तो लढा आपल्याला पूर्णपणे कायदेशीर मार्गाने करायचा आहे. आपल्याला धांगडधिंगा अजिबात करायचा नाही, कारण आपल्याला हक्क दिलेला आहे आणि तो हक्क आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतला पाहिजे. धांगडधिंगा करून काही होणार नाही. म्हणून या ठिकाणी मी आता आभार मानतो गायकवाड साहेबांचे की तुम्ही सगळे लोक गोळा केलेत आणि यांना सांगण्याचा उद्देश एकच आहे. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे का आता जर तुम्हाला खरोखर काहीतरी करायचं असेल तर आता आपल्याला शांत राहून जमणार नाही, कारण आपल्याला मालकी हक्काचा उतारा जर घ्यायचा असेल, आणि तुम्हाला सांगतो आता जर आपण मालकी हक्काचा उतारा घेतला नाही ना, परत आपल्याला मालकी हक्काचा उतारा कधीच मिळणार नाही, कधीच नाही. काल परवा मराठा आंदोलन झालं, सगळे पेटून उठले. आपण थोडस कुठेतरी झालं का आपण सगळेचे सगळे मोर्चेच. पण हे आपण उघड्यावर आहोत, लोकांची घरं पाडली, त्यावेळेस आपल्याला काहीच होत नाही. ती त्यांची पडली, आमचं काही नाही, आम्हाला काही होणार नाही, अशा आविर्भावात राहू नका. कारण एक लक्षात ठेवा, झोपडपट्टीत राहणारे लोक जर एकत्र आले तर पुढचं सरकार आपण ठरवू शकतो कोणतं सरकार आणायचं. कारण सगळे कितीही मोठा नेता असू द्या, कितीही कोणता असू द्या, झोपडपट्टीच्या मताशिवाय तो निवडून येऊ शकत नाही. पण माया बहिणींना माझी विनंती आहे, तुमची मतं विकू नका, लाचार होऊ नका आणि स्वाभिमानाने जागा. मुलांना शिकवा आणि मुलांना जर शिकवलं तर तुमचं पुढे भवितव्य उज्ज्वल राहणार आहे. आणि मुलांना व्यसनी करू नका, कारण तुम्ही जर मुलांना व्यसनी केलं तर त्यांना तेच लागतं. मग इलेक्शनच्या वेळेस दारू पाजणार, सवय लावणार, गणपतीचे मंडळ हे करणार, त्या गणपतीमध्ये दारू पाजणार, तुमच्या मुलांना व्यसनी करणार. म्हणजे सगळे सारखेच आहेत. म्हणजे कोणी, आणि आपण तसेच, आपल्याला त्याच्याशिवाय जमत नाही, कारण त्याच्याशिवाय आपण मतदान करत नाही. त्यांचा दोष नाही ना. आता त्यांनी जर चांगलं केलं तर आपण जर तसे वागलो तर ते तसे वागतील, त्यांचा काय दोष. काम करून तुम्ही जर त्यांना काही देत नसाल तर मग ही अशी परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी मला तुम्ही बोलवलात
आणि या ठिकाणी तुम्ही जमलात याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तळकर साहेब. आता थोड्याच वेळात व्हिडिओ अधिकारी येणार आहेत. अजून आता आपले सामाजिक नेते, समाजात तळागाळाचे काम करणारे किशोरभाऊ चव्हाण हे 2 शब्द बोलतील. या मोर्चाचे आयोजक माझे मोठे बंधू आदरणीय रमेश भाऊ गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी. या मोर्चामधून आता माझ्या पूर्वीचे जे वक्ते आहेत त्यांनी न्यायालयीन लढाई जिंकलेली आहे. न्यायालयीन लढाई आपल्या बाजूनी आहे. आपण ज्या जागेवर राहतो, अतिक्रमणात राहतो, अतिक्रमण करतो, किती जागेत अतिक्रमण आहे आपलं? पाव गुंठा, अर्धा गुंठा, फार मजल झाली तर 1 गुंठा. आपण राजवाडे बांधलेत का तिथे? महल बांधलेत का तिथे? अजिबातच नाही. परंतु या सरकारनं, तुम्ही जर कधी TV चॅनल जर बघत असाल तर आत्ताच्या सरकारनं विमान विकलं. फक्त विकलं म्हणा. काय म्हणा? सर्वजण काय म्हणा? हा, विमान, रेल्वे, कंपन्या, हे सगळं विकायचं काम चाललं. आणि आपण विकायचं काम कधी करतो? जर आपली स्वतःची वस्तू असेल तर विकू. आपण शेजारचं तर एखादी वस्तू विकू शकतो का? परंतु हे जे शासन आहे, हे सगळं देश विकायचं काम चाललेलं आहे आणि आपल्याला चुत्यात काढायचं काम चाललेलं आहे. हे जे जागा आपल्या नावावर होतं, हे यांचा एकदम किरकोळ विषय. तुम्हाला सांगतो, मंत्र्या-संत्र्यांना 14 रुपये, 15 रुपये, 1000, 500 रुपये, 100 रुपये स्क्वेअर फुटनी जागा दिल्या जातात. आणि त्याही मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये त्या जागा दिल्या जातात. आदर्शचा घोटाळा आपण सगळ्यांनी आपल्याला कळाला. आदर्श बिल्डिंग बांधली तिथे आणि त्याच्यामध्ये मंत्री सगळ्यांनी तो घोटाळा केला. काय होतं ते प्रकार हाच होता की आपल्यासारखी जमीन त्यांनी घेतली, जिथं आपण पावभर गुंठा जागेत, अर्धा गुंठा जागेत आपण अतिक्रमण करतो, त्यांनी एकरांमध्ये जागेत अतिक्रमण केलं. त्याच्यासाठी शासनाचा महसूल भरून घेतला आणि त्या बिल्डिंगी, फ्लॅट सगळ्या दिले गेले. आमचंही तेच म्हणणं आहे की आम्ही ज्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेचे आमच्याकडून पैसे घ्या आणि आम्हाला ती जागा द्या. पण तसं करत नाही. का करत नाही? शासन प्रशासन आपल्या बाजूने उदासीन आहेच. परंतु जे राज्यकर्ते आहे त्यांची आपल्या मतावर त्यांची जोळी आणि पोळी भाजायची बाकी आहे. गंमत अशी आहे की आपण आपल्या मतावर हे जे राज्य करतात त्यांची नेहमी तर उदासीनता काय राहते की इथालच्या राज्यकर्त्याचा, म्हणजे आता संगमेरमध्ये समजा जो राज्यकर्ता असेल, अकोल्यात असेल, जे वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे ती अवस्था आहे का त्या राज्यकर्त्यांना असं वाटतं की आपली जनता ही लाचार पाहिजे आणि आपण लाचारीने त्यांना म्हटलं पाहिजे की साहेब आम्ही तुम्हाला हात जोडतो, आम्हाला घराला जागा द्या, राहायला जागा द्या. सातत्याने अतिक्रमणाचे प्रश्न मांडले जातात, आपल्या रोजीरोटीचे प्रश्न मांडले जातात. आपण जेव्हा बघतो की बऱ्याच ठिकाणी रोडच्या दुकानं उठवले जातात, तर ही दुकानं कायमस्वरूपी कुठेतरी जागा देऊन ते नियमित होऊ शकतात, परंतु ते करायचे नाही. हा समाज, ही माणसं लाचार असली पाहिजे, ही सक्षम झाली नाही पाहिजे. ही यंत्रणा काम करत असते. ह्या माध्यमातून आता संगमेर शहराचा जर कधी विचार केला आपण, किंवा तालुक्याचा विचार केला, संगमेर शहरात किती झोपडपट्ट्या आहेत. माधव खेडरपाशी एक झोपडपट्टी आहे, इथे संगमेर पोलीस स्टेशन जवळची एक झोपडपट्टी आहे, तिथं मोठी आपल्या वस्ती आहे, कतारगडी वडार वस्ती आहे. परत तिथे जर कधी याच्या जर गुलेवाडीचा प्रश्न घेतला तर आपलं भाटनगर आहे, तिथे परत इंदिरानगर आहे. परत आपण जर कधी इथे जर आलो सह्याद्री शाळेजवळ तर तिथं शांतीदूत झोपडपट्टी आहे. परत आपले वडार वस्ती तिथे आहे. इथं जर कधी दिल्ली नाका नाटकीनगरचा विचार जर कधी केला तर तिथे नाटकीनगर आहे. पूर्वी इथे आता एक पुनर्वसन कॉलनी आहे की ह्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून कुठेतरी टेकवलं, पण अधिकृत होत नाही. 1995 सालचा सरकारचा नियम आहे की झोपडपट्टी कायदा अंतर्गत या सगळ्यांना उतारे द्या, परंतु हे प्रशासन, हे शासन ते अजिबात काम करत नाही. का करत नाही तर त्यांना माहिती आहे का हे लाचार असले पाहिजे. आणि म्हणून तुम्ही माझ्या माता भगिनींनी तुम्हाला एक महत्वाची संधी आहे. या 2024 साली या देशातला सगळ्यात महत्वाचा अधिकार आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं तुम्हाला माहिती आहे का? या देशामध्ये
आपल्यासारखे गोर गरीब आणि या देशाचा पंतप्रधान, या देशाचा टाटा बिर्ला, या देशाचा उद्योगपती, या उद्योगपतींनी टाटा बिर्लानी आणि नरेंद्र मोदींनी जे मत एखाद्या पक्षाला टाकलं किंवा स्वतःच्या पक्षाला किंवा कोणाला पण जे मत द्यायचा अधिकार आहे तो त्यांना आणि आपल्याला समान आहे. वन मॅन वन वॉट वन व्हॅल्यू. म्हणजे तुमच्या मताचं मूल्य एवढं आहे की तुम्ही टाटा बिर्ला अंबानीच्या मताचा आणि तुमच्या मताचं एकच मूल्य आहे आणि हा बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे. मग या मताचा अधिकार आपण वाजवीपणे वाजवला पाहिजे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा बोललं जातं, हिणवलं जातं की झोपडपट्टीतले लोक विकल्या जातात, झोपडपट्टीतले लोक लाचार आहे. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, झोपडपट्टीमध्ये जे राहणारे लोक आहे ते स्वाभिमानी आहे, लाचार नाही. लाचार लोक आम्ही बघितले, लाचार लोक आम्ही बघितले जे शिक्षणाने उच्च झाले, जे हुद्द्याने उच्च झाले, ते निवडणुकीमध्ये 5,000 10,000 रुपये फुली घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. आणि आमचा शेतकरी माणूस, कष्टकरी माणूस, गोरगरीब झोपडपट्टीत राहणारा माणूस हा रस्त्यावर येतो आणि मतदान सकाळीच करून घेतो. याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आपल्या माता भगिनींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, निवडणुकीच्या काळामध्ये आपण पैसे घ्यायचे नाही, पण मत कोणाला द्यायचं हे आपणच ठरवायचं. याच्या त्याच्या नादी लागायचं नाही. आपल्या मुलांना पण सांगायचं की मत देताना आणि मत वाजवताना, मताचा अधिकार वाजवताना हा योग्य झाला पाहिजे. आपण चुकीचे लोक निवडून दिले, त्याच्यामुळे आपल्यावर ही वेळ आलेली आहे. वेळ खूप झालेला आहे. हा चालू ठेवतो. आपल्याला या आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे, आपण काही कुणाकडे सिंहासन मागत नाही, आपण राजसत्ता मागत नाही, परंतु आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे, आपल्याला ज्या राहण्यासाठी जे जागा हवी आहे ती शासनाने आपल्याकडून आम्हाला द्यावी. आणि नुसती देऊ नये तर आमच्याकडून त्याचे पैसे घ्यावेत. फुकट नको आम्हाला, आम्ही फुकट घेणारे लोक नाही. आपल्याकडून त्यांनी शासकीय पैसे भरून घ्यावेत आणि आपल्या नावावर उतारे करावे. या कार्यक्रमाचे, या मोर्चाचे आयोजक रमेश भाऊ गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याचं मी अगदी त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही मला ऐकलं, तुमचेही आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. ते आपल्यासाठी औरंगाबाद, मुंबई, दिल्ली, सुप्रीम कोर्टापर्यंत आणतात. स्वतः खर्च करतात. एवढं ते फार मोठं काम आहे. आपण आता प्रांत साहेबांचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यापूर्वी आपण आपल्या संघटनेच्या वतीने आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष अर्जुन संतू पवार यांच्या हस्ते निंबाळकर साहेबांचा आपण सत्कार करू. अर्जुन पवार यांनी गरीब लोकांना नाम मात्र किमतीत घरांसाठी जागा दिलेली आहे. निंबाळकर साहेबांच्या हस्ते अजून आपल्या संघटनेचे प्रतिनिधी आपले हरिभाऊ मंडलिक, प्रकाश गुंजाळ यांच्या हस्ते 1 मिनिट अगोदर आपले आज या ठिकाणी आपल्या ज्या आपण जो मोर्चा काढला ना, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या दृष्टीने आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी माननीय प्रांताधिकारी यांनी नियुक्त केलेले माननीय BDO साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी BDO साहेबांना एक सांगेन, साहेब आम्ही जी मागणी आहे, आमची जे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत अतिक्रमण नियमित करा आणि त्या संदर्भात प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात 2013 आणि 2017-18चे जे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आपल्या एका याचिकेमध्ये ॲफिडेव्हिट करून दिलं होतं की सरकारी जागेवर आहे त्या ठिकाणी घर देण्याचं आम्ही राज्यांना आदेश दिलेले आहेत. तसं प्रतिज्ञापत्र चंद्रमणी शर्मा यांनी आपल्या याचिकेत दिलेले आहे आणि केंद्राने पण तसे आदेश काढलेले. माझी आपल्याला एक विनंती राहील का आपण म्हणजे संगमनेरला काय होतं हे मला माहीत नाही, पण बाकीच्या ठिकाणी जे प्रकार घडतात
म्हणजे ते आणि आता जी आपण याचिका दाखल केली त्या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने अवमान याचिकेत आपल्या साहेबांना प्रतिवादी केलेले आहे. त्यांना नोटीस आता बायनेम नोटीस काढलेली आहे. ती नोटीस सुद्धा तुम्हाला 1-2-3 दिवसामध्ये साहेबांना येऊन जाईल. आणि अजून मला एक म्हणायचं की आपले जे ग्रामसेवक आहेत म्हणजे ते स्वतः मनाने करतात असं मला म्हणायचं नाही. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देताना जागा नाही म्हणून घर कधीच परत जात नाही, त्याला ते ऑप्शनच नाही. पण मग आपण काय करतो म्हणजे हे काय करतात, तुम्हाला घर नाही असं लिहून द्या. घरासाठी पहिलं प्राधान्य कोणाला आहे? ज्याला घर नाही त्याला पहिलं प्राधान्य प्रधानमंत्री आवास योजना. ज्याला जागा आहे त्याला नंतर. कारण केंद्र सरकारच्या त्या गाईडलाईन्स मध्ये क्लिअर म्हटलंय, कारण ज्याला घर असतं तर आम्ही घर बांधलं असतं ना. आम्हाला नाही जागा जर असती तर आम्ही घर बांधलं असतं. आम्हाला जागा नाही म्हणून आम्हाला घर बांधता येत नाही. म्हणून ते धोरण क्लिअर आहे. आणि त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालयाने ज्या कमिट्या स्थापन करायला सांगितल्या आहे त्या कमिट्यामध्ये संगमनेरमध्ये सुद्धा कमिटी स्थापन झाली आहे. त्याच्यात तहसीलदार मान्य तहसीलदार अध्यक्ष आहेत, आपण सदस्य आहात. जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये तो याचा कल्पना नाही शक्ती प्रदत्त समिती बोगस आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी मोठ्याने निवेदन देण्यासाठी आलो आहोत. मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं तर 4 एप्रिल 2002च्या आदेशाप्रमाणे त्या जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार करता तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. त्या समितीने या जागांचं लेआउट करावं आणि या जागांचं मोजमाप करून या जागा त्यांच्या नावावर करून द्याव्यात ही मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने 28 जानेवारी 2011 आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने 12 जुलै 2011ला एक आदेश काढला तर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून टाका. पण शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं का ही अतिक्रमणे धनधांडगे राजकीय शक्तींनी की ज्यांनी राजकीय शक्तीचा वापर करून हजारो एकर जमिनी बळकावल्या अशा लोकांची ही अतिक्रमणं काढून टाका. पण याचबरोबर यापूर्वी राहत असलेले दलित आदिवासी भूमिहीन शेतमजूर यांची जी अतिक्रमणं आहेत का यापूर्वीच्या शासन निर्णयाद्वारे पात्र आहे अशी अतिक्रमणं त्यातून वगळायला सांगितली. पण दुर्दैवाने महसूल प्रशासनाने आणि विशेषतः राज्य शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि यांनी मोठमोठ्या धनधांडगे राजकीय शक्तींना अभय दिलं आणि गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करायचे त्यांनी कार्यक्रम सुरू केले. आणि म्हणून ह्या सगळ्यांची जनजागृती व्हावी आणि हा सगळा विषय लोकांना समजावा. आणि म्हणून काल आम्ही आता माननीय उच्च न्यायालयामध्ये जी अवमान याचिका दाखल केली होती त्या अवमान याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने कालच आत्ताचे जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकारी माननीय सालेमठ त्याच्यानंतर येरकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि आपले RDC यांना कालच नोटिसा काढलेल्या आहेत. त्या नोटिसा त्यांना 1-2 दिवसात मिळून जातील. आणि माझी विनंती एक शासनाला अशी राहील का तुम्ही मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या जागांचं मोजमाप करा. अगोदर या जागा रेकॉर्डला घ्या आणि या मोजमाप करून आम्ही त्या ठिकाणी राहतो हे तुम्ही मान्य करा. आपण सगळे उपस्थित राहिले याबद्दल 18 पगड संघटनेच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मोर्चा संपल्याचं जाहीर